नाल्यावरील गाळ्याची भिंत पडली, सुदैवानं जीवितहानी नाही. 3 गाळे ही धोकादायक स्थितीत. लोकमान्य नगर पाडा नंबर 3 या भागातील लाकडी पुलाजवळील नाल्यावर असलेल्या गाळ्याची भिंत पडल्याची घटना रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. गाळे बंद असल्यानं कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाहीये. मात्र या गाळ्याच्या बाजूला असलेले 3 गाळे देखील धोकादायक झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील 4ही गाळे तोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री 1:02 सुमारास लोकमान्य नगर पाडा नंबर 3 येथील लाकडी पुलाजवळील नाल्यावर असलेल्या अमित म्हात्रे यांच्या दुकानाच्या गाळ्याची भिंत नाल्यात पडल्याची घटना घडली. सुदैवानं रात्रीच्या सुमारास गाळे बंद असल्यानं जीवितहानी टळली. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर यंत्रणांनी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु ज्या गाळ्याची भिंत पडली होती त्या गाळ्याच्या बाजूला असलेल्या इतर गाळ्यांची स्थिती देखील धोकादायक झाली आहे. त्यामुळे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन येथील 4ही गाळे तोडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. त्यानंतर नाल्यात पडलेलं डेब्रिज आणि नाल्याच्या आजूबाजूला पडलेलं डेब्रिज देखील काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यापूर्वीच महापालिकेच्या माध्यमातून नाल्यावरील व नाल्या शेजारी असलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही नाल्यावरील रहिवासी स्थलांतरित झालेले दिसून आलेले नाही आहेत. त्यामुळे आता प्रभाग समितीनिहाय सर्वच ठिकाणांच्या नाल्या शेजारील व नाल्यावरील बांधकामांचा सर्वे केला जाणार असून ते अतिधोकादायक स्थितीत असतील तर त्यांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली आहे. तरी देखील रहिवासी स्थलांतरित झाले नाही तर महापालिका त्यांनी तेथून स्थलांतरित करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.